कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली. चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार. एकीकडे देशात आणि राज्यात कार्यकर्त्यांकडून विकसित भारत आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न दाखवली जात असताना स्वातंत्र्यापासूनच उपेक्षित राहिलेल्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आजही गरिबीमुळे होणारी शेतकऱ्यांची होरपळ किती विदारक असू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण समोर आलंय. चंद्रपूर जिल्ह्यात एका सावकाराने आपले कर्जाचे पैसे वसूल करण्यासाठी शेतकऱ्याला अक्षरशः स्वतःला विकायला लावले. कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथे राहणाऱ्या रोशन कुडे या शेतकऱ्याने हा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशन याने दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये व्याजाने खाजगी सावकाराकडून घेतले. मात्र दुर्दैवाने त्याची जनावरे मेली आणि तो सावकाराचे कर्ज फेडूच शकला नाही आणि तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा लावलाय. दिवसेंदिवस पैसे थकत गेल्याने मुद्दलाची रक्कम आणि व्याजाच्या रकमेत मोठी वाढ झाली. अखेर त्या सावकाराने पैसे फेडण्यासाठी शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्याचा सल्ला दिला. त्या सावकाराच्या या सल्ल्याने रोशन कुडे या शेतकऱ्याने आधी कोलकाता आणि नंतर तिथून कंबोडिया येथे जाऊन 8 लाख रुपयांना स्वतःची किडनी विकली. सावकारामुळे माझ्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत पीडित शेतकऱ्याने सावकारावर कारवाईची मागणी केली आणि या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. एकीकडे राज्यात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या गमजा मारल्या जात असताना ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रश्न किती भीषण आहेत आणि त्यांची अवस्था किती दयनीय आहे हेच या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून येते. आता यावर राज्य सरकार आणि कृषी मंत्री किती तत्परतेने कारवाई करणार आणि संबंधित सावकाराला काय शिक्षा देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. थोडी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात. यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशी ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी. त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत, सोना पण विकलाय. सोना रिश्तेदाराकडून वस्तू ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय, गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे. तेवढ्यावर न बघता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. लक्ष्मण माझ्या मागील तगादा लावला की त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने गल्ली वर्कशॉपमध्ये भेटून ठेवलं. त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता वरून पळून गेला, गेटवरून लावून. त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, चंद्रपूर.